भाजपचे ज्येष्ठ नेते पोपटराव हिरे स्मृती दिनानिमित्त व्याख्यानमालेस प्रारंभ। शिक्षण, समाज, नेतृत्व पोपटराव हिरे यांच्या स्मरणार्थ 3 दिवसीय विचारमंच। व्याख्यानमालेला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। 15वे स्मृती वर्ष 3 दिवसीय व्याख्यानमालेस उत्स्फूर्त प्रतिसाद। शिक्षण, समाजकार्य आणि राजकारण या त्रिसूत्रीवर प्रभावी कार्य करणाऱ्या भाजपचे ज्येष्ठ नेते, ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक, ग्रामीण व आदिवासी भागात शिक्षणाची गंगा नेणारे स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे यांच्या स्मृती दिनानिमित्त नाशिकमध्ये 3 दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले। शुक्रवारपासून गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात या व्याख्यानमालेस सुरुवात झाली। ही व्याख्यानमाला यंदा 15व्या वर्षात पदार्पण करत असून ग्रामोदय शिक्षण संस्था, आमदार सीमा हिरे आणि माजी नगरसेवक योगेश हिरे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस कलानंद कथ्थक नृत्य संस्थेच्या वतीनं गणेश वंदना सादर करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे आणि माता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। व्यासपीठावर महेश हिरे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, यशवंत पाटील, सुरेशबा पाटील, विजय सानी, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, संध्या कुलकर्णी, नाना शिलेदार, अश्विनी बोरस्ते, वर्षा भालेराव यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री हाके आणि डॉक्टर सुमुखी अथनी हे मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक आणि माजी नगरसेवक योगेश हिरे यांनी केलं। एक चांगली व्याख्यानमाला की ज्याच्यातनं वैचारिक अभिसरण या ठिकाणी विचारांचं व्हावं, वेगवेगळ्या भारताच्या इतिहासातल्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा असतील, तसेच राजकीय क्षेत्रातल्या विविध संतांच्या व्यक्तिमत्वावरती प्रकाश टाकणे असेल, या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे असं सगळ्यांचं एकमत झाल्यानंतर आदरणीय विवेकजी रळसासी यांना विनंती करण्यात आली की आपण या ठिकाणी आमच्या नाशिककरांना आपल्या सगळ्या याच्या व्याख्यानाची मेजवानी दरवर्षी द्यावी आणि त्यांनी ती मान्य केली। आज 43वे पुष्प ते गुंफत आहेत हे सांगताना मला खूप आनंद होतो आणि अनेक श्रोते त्यांच्या चातकासारखी त्यांच्या व्याख्यानाची वाट बघत असतात। यानंतर प्रमुख वक्ते विद्या वाचस्पती डॉक्टर विवेक खळसासी यांनी आदर्श राज्यकर्ती माता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर सखोल विवेचन केलं। 25 राज्यकर्ते आपल्या देशामध्ये स्त्रिया होऊन गेले, त्यातल्या काही स्त्रियांची गेल्या वर्षी आपण चर्चा केली। तो पुढे म्हणतो की इंग्लंडची राणी जी एलिझाबेथ आहे तिच्या बरोबरच फक्त अहिल्यादेवीची तुलना होऊ शकते। एवढ्या वेळी तो थांबत नाही, तो म्हणतो की डेन्मार्कची जी राणी आहे, या 3 राण्या गाजलेल्या आहेत। मार्गारेट डेन्मार्कची राणी, त्या पराक्रमी होत्या, कारभार कुशल होत्या, उत्तम प्रशासक होत्या, जनसन्मुख राज्यकारभार करणे रशियात असून सुद्धा त्यांची हातोटी होती। हा लॉरेन्स नावाचा लेखक असं म्हणतो अहिल्यादेवी त्या तोडीच्या। याचा अर्थ एका बाजूला आमच्या डोळ्यासमोर जे अहिल्याबाईंचं चित्र आहे, अहिल्यादेवींचं चित्र आहे, त्या तशा होत्या शिवलिंग, अतिशय सात्विक, कपाळावरती चंदनाचा एक टिळा, सदैव त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटावं आपल्या घरातली कोणीतरी एक तपस्वी आजी काकी अशी आहे आणि हात जोडाय। त्या पुण्यशील होत्या, पुण्यसलील होत्या, त्या पुण्यात्माच होत्या। या व्याख्यानमालेचे 43वे पुष्प होतं। या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामोदय शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, सभासद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतला। नाशिककर नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला। या व्याख्यानमालेत दररोज समाज प्रबोधनपर प्रेरणादायी विषयांवर तज्ञांचे विचार मांडले जाणार आहेत। पुढील 2 दिवसांसाठी नाशिककर नागरिकांच्या मध्ये उत्सुकता असून स्मृती दिनाच्या व्याख्यानमाला विशेष प्रभावी ठरतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी योगेश सोनवणे, नाशिक।